खूप साऱ्या जणांची ड्राय स्किन असते आणि ज्यांची ड्राय स्किन असते ना त्यांना टाचेंना भेगा पडणे, त्या भेगांमधून रक्त येणे, चालताना खूप टाच दुखणे अशा भरपूर सगळे प्रॉब्लेम्स आणि समस्या येत असतात. तर अशा वेळेस हिवाळ्यामध्ये जास्त करून आपल्याला हे बघायला मिळतं. खूप साऱ्या जणांना हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने टाचांना भेगा पडलेल्या असतात आणि या भेगा एवढ्या जास्त होऊन जातात की कपड्यांना सुद्धा या भेगा अशा चिटकून याचे सालं निघतात आणि यामधनं रक्त सुद्धा निघायला सुरुवात होते. तर आपण खूप साऱ्या गोष्टी करून थकतो, पण हा घरगुती उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझ्याही टाचेला भरपूर भेगा पडल्या होत्या, पण तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. हा घरगुती उपाय तुम्ही लहानांपासून वयोवृद्ध सगळ्यांनाच हा घरगुती उपाय नक्की ट्राय करून बघू शकता. तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये जबरदस्त रिझल्ट बघायला भेटणार आहे. कोणताही वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे आपल्याला एक मध्यम साईजचा कांदा घ्यायचा आहे. कांद्याची साल तुम्हाला काढून घ्यायची आहे. कांदा एवढा जबरदस्त आहे की जर तुम्हाला टाचदुखी प्रचंड जास्त प्रमाणात होत असेल तर रात्री सॉक्स घातल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे कांद्याचा अगदी छोटा तुकडा जरी घातला ना तुम्हाला खूप रिलीफ मिळते. तर आपल्याला काय करायचं आहे, किसणी घ्यायची आहे आणि किसणीवरती कांदा छान असा किसून घ्यायचा आहे. तुम्ही किसणी न वापरता सरळ याचे बारीक बारीक म्हणजे थोडेसे मोठे तुकडे करून डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी टाकलं तरीही चालेल आणि पाणी न टाकता त्याची चांगली अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इकडे आपल्याला कांद्याचा रस लागणार आहे. तुम्हाला माहिती असेल तर कांद्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये सल्फर सुद्धा असतं. कांदा हा आपल्या जीवनशैलीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर आपले केस गळती फार प्रचंड होत असेल तर प्रामुख्याने आपण कांद्याचा रस लावतो. गुडघे दुखी, टाच दुखी किंवा कुठेही मुक्का मार लागला असेल तिथे सुद्धा आपण तेलामध्ये कांदा टाकून जर ते तेल सुद्धा लावलं तर त्याने सुद्धा फार रिलीफ मिळतो. त्यामुळे कांदा इकडे आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे आणि कांदा कोणता घ्यावा तर पांढरा न घेता अशा पद्धतीचा लालसर जो तिखट कांदा असतो तो जर घेतला तर याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे आपल्याला हा लालसर असा कांदा घ्यायचा आहे. हा कांदा जो आहे हिवाळ्यामध्ये काय होतं तर बऱ्याच जणांना काय सगळ्यांनाच खूप जास्त स्काल्प ड्रायनेसचा म्हणजेच आपल्या केसांची मुळे खूप ड्राय होतात, त्यामुळे डॅन्ड्रफ आणि केस गळती खूप होते. तर अशा वेळेस तुम्ही फक्त अशा पद्धतीने कांदा किसून हा रस पिळून जर तुमच्या केसांच्या मुळाशी लावला केस धुण्याच्या एक 30 मिनिट अगोदर तर तुम्हाला केस गळतीवरती आणि जो काही ड्रायनेस आलेला आहे स्काल्पवरती तो जाण्यास खूप मदत होते. अशा पद्धतीने गाळणीमध्ये सगळ्या कांद्याचा गर टाकून आपण अशा पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा फार तिखट कांदा असल्यामुळे थोडंसं तुम्हाला तिखट सुद्धा इकडे जाणवणार आहे. यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं अगदी थोडंसं मीठ. जर काही सूज वगैरे आली असेल तर ती सूज कमी करण्यासाठी मिठाचा प्रामुख्याने वापर केला जातो. आपल्या भाजीमध्ये मिठाने तर चव दुगुणित होते, पण अशा पद्धतीने नक्की वापर करून बघा. त्यानंतर टाकायचे थोडीशी हळद. हळद काय होतं तर आपल्या ज्या टाचेच्या भेगा आहेत त्या खूप फाटलेल्या असतात, त्यामुळे त्यातून रक्त सुद्धा येतं. तर तिथले जे बॅक्टेरिया आहे किंवा काही इन्फेक्शन झालं असेल तर ते दूर करण्यास खूप मदत करते. त्यामुळे आपल्याला इकडे हळद घ्यायची आहे. चांगलं हे मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडासा 1 ते 2 लिंबाचा थेंब लागणार आहे. त्याआधी आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. खायचा सोडा अगदी थोडासा टाकायचा आणि खायचा सोडा छान असा फुलण्यासाठी आपण इथे लिंबाचा रस टाकतो आहोत थोडासा, अगदी थोडा टाकायचा आहे. हे बिलकुलच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती वगैरे कुठेच लावायचं नाही. हे फक्त तुम्हाला तुमच्या तळपायांना ही जी रेमेडी आहे ती लावायची आहे. एकदम जबरदस्त आहे. पण जेव्हा तुम्हाला ही लावायची तेव्हा तुम्हाला हे मात्र फ्रेशलीच बनवायचं आहे. कारण काय होतं जर आपण हे फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी पण आपण यामध्ये कांद्याचा वापर केला, त्यामुळे तुमच्या फ्रीजमध्ये कांद्याचा पूर्ण वास येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा हे वापरायचं तेव्हा तुम्हाला फक्त हे फ्रेशलीच बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 चमचा अलोवेरा जेल. रॉ अलोवेरा जेल घेतलं तरीही चालणार आहे. अलोवेरा जेल जी तिथली स्किन आहे ती हायड्रेट ठेवण्यास, मॉइश्चराइज ठेवण्यास खूप मदत करतं. त्याचबरोबर तुम्हाला भरपूर पाण्याचं सेवन करायचं आहे, त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती हायड्रेट राहील आणि अशा ड्रायनेसचा जो काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला या हिवाळ्यामध्ये होणार नाही. हिवाळा जरी असला तरी आपल्याला तहान लागत नाही, पण पाणी मात्र आपल्या शरीराला तर लागतंच. त्यामुळे 3 ते 4 लिटर पाणी हे आपण आवर्जून पिलं पाहिजे. अलोवेरा जेल टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितरित्या फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल हे गरम असतं म्हणून आपण इकडे 1 चमचा मोहरीचं तेल घेतो आहोत. कारण टाचेदुखी एवढी भयंकर असते की मोठ्या मोठ्या जर आपल्या टाचेला भेगा पडल्या तर ते आपोआपच तिथं दुखल्या जातं आणि त्यामुळे मोहरीचं तेल हे खोबरेल तेलापेक्षाही खूप चांगलं आहे आणि खोबरेल तेल हिवाळ्यामध्ये कसं ते थिजतं, त्यामुळे आपल्याला इकडे मोहरीचंच तेल घ्यायचं आहे. मोहरीच्या तेलाने छान असा आराम सुद्धा मिळतो. आपली ही रेमेडी तयार झालेली आहे आणि ही तुम्ही
एक 2 ते 5 मिनिटं तुम्हाला ही साईडला ठेवून द्यायची आहे. तो पर्यंत आपल्याला त्याआधी एक छोटीशी गोष्ट करायची, तर ती सुद्धा करायची. हप्त्याभरातून 3 ते 4 वेळेस तुम्हाला ह्या स्टेप फॉलो करायच्या, तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल. आता तुम्हाला एक असं टोपलं वगैरे घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी किंवा जेवढं आपले पाय गरम पाणी सहन करतील तेवढं पाणी, गरम पाणी आपल्याला इथे लागणार आहे. आणि बकेटमध्ये सुद्धा तुम्ही ही प्रोसेस केली तरीही चालणार आहे, टोटली तुमच्यावरती आहे. आणि त्यानंतर टाकायचं आहे 1 चमचा यामध्ये मीठ. मीठ हे आपल्या पायांमध्ये जे आहे इतकं चांगलं असतं की आपल्या पायातली जी काही स्वेलिंग आहे ती कमी करण्यास फार मदत करतं, त्यामुळे आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि जो शॅम्पू तुम्ही वापरता तो शॅम्पू तुम्हाला इकडे टाकायचा आहे. व्यवस्थितरित्या हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमचे पाय जे आहे ते 5 ते 10 मिनिटांकरिता या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आपण असं का करत आहोत, कारण आपल्या पायांना जर खूप जास्त भेगा पडल्या असेल तर त्यामध्ये घाण सुद्धा जाते, धूळ वगैरे सगळं काही माती त्यामध्ये जाऊन बसलेली असते. आणि जर त्यावरतीच आपण जी रेमेडी बनवली ती जर लावली तर ते बिलकुलच इफेक्ट करणार नाही. त्यामुळे आपल्याला आधी आपले टाच किंवा जे काही आपले खालचे पाय आहे ते स्वच्छ करून घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला 10 मिनिटं हे असेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही बघणार की तुमचे पाय सुद्धा वरच्या बाजूने फार स्वच्छ होतील आणि त्याचबरोबर तुमच्या पायांमधील जे काही मेडिकल पेडिकल तुम्ही पार्लरला जाऊन करता, जे पैसे घालवता ते घरच्या घरीच तुम्ही करणार आहात. जे पायांच्या भेगांना म्हणजे टाचेच्या भेगाला जे काही जास्त घाण वगैरे गेलेली असते ती अशा पद्धतीने या पाण्यामध्ये आपण पाय ठेवल्यामुळे ती भिजते आणि व्यवस्थितरित्या निघण्यास मदत होते. आता अशा पद्धतीने थोडंसं जेव्हा आपल्याला पाय बाहेर काढायचे तेव्हा टाचेवर टाच अशा पद्धतीने घासून घ्यायची, किंवा एखादा जुना पुराणा तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा घासून घेऊ शकता. फक्त फार भेगा असेल तर एकदम हळुवारपणे करा, नाहीतर रक्त येऊ शकतं, कारण खूप स्लोली आपल्याला हे करायचंय. त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने टाचेवर टाच जर घासल्या तर त्यामधली जी काही घाण वगैरे आहे ती पूर्ण निघून जाते आणि आपल्याला खूप छान असा रिलीफ सुद्धा मिळतो. तुम्ही डेली जर गरम पाण्यामध्ये तुमचे पाय जर अशा पद्धतीने भिजत ठेवले किंवा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर तुम्हाला इतकी छान अशी शांत झोप सुद्धा लागते. तुमच्या घरामध्ये जर वयोवृद्ध आजी आजोबा असतील, मम्मी पप्पा असतील तर तुम्ही नक्की त्यांना अशा पद्धतीने पाणी देऊन त्याची नक्की सेवा केली पाहिजे. तेवढा तुम्हाला आशीर्वाद सुद्धा मिळतो आणि त्यांना खरंच खूप छान झोप सुद्धा लागते. कारण हिवाळ्यामध्ये एवढी थंडी वाढलेली असते की या थंडीमुळे काय होतं तर त्यांना खूप त्यांचे हातपाय ठणकत असतात, त्यामुळे आपल्याकडून तर हे त्यांना दिलंच पाहिजे. तर बघा आता तुम्ही 10 मिनिटांनंतर अशा पद्धतीने आपले पाय छान असे स्वच्छ झाले. आता आपण जी रेमेडी बनवली ती कशा पद्धतीने वापर करायचा ते बघूया. तर बघा आता जिथे जिथे भेगा झाल्या आहेत तिथे तुम्हाला या पद्धतीने हे लावायचं आहे. आता बघा भेगा खूप जास्त असतात, त्यामुळे काय करायचंय, टाचेचा जो मागचा बाजू आहे तिथे तुम्हाला त्या भेगांमध्ये हे सोल्युशन गेलं पाहिजे असं करायचं आहे. या पद्धतीने अशा त्या टाचा चोळत राहायचंय. पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे की तुम्ही बघणार तुमच्या जे काही टाचेच्या भेगा आहेत त्या तुम्हाला नरम झालेल्या दिसतील. या पद्धतीने आपल्याला लावायचं आणि एकदम हलक्या हाताने तिथे ना अशी मसाज द्यायसारखं करायचं आहे. यामध्ये आपण जे मोहरीचं तेल, अलोवेरा जेल वगैरे सगळं काही टाकलेलं आहे. यामुळे इथली स्किन जी आहे ती मॉइश्चराईज राहते, हायड्रेट राहते. जो काही ड्रायनेस आलेला असतो तो कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि जिथे भेगा आहे तिथे मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला एकदम हळूवार पद्धतीने त्या भेगांमध्ये पूर्ण हे सोल्युशन जाईल याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची. हे सोल्युशन लावून तुम्ही पॉलिथिन लावून सुद्धा जे आहे ते व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं हे सोल्युशन तुमच्या पायामध्ये मुरू देऊ शकता. पण तुम्हाला हे तेव्हाच करायचं जेव्हा तुमच्याकडे फावला वेळ असेल. कारण कसं आहे, यामध्ये आपण हळद टाकलेली आहे तर इकडे तिकडे डाग व्हायला नको म्हणून पॉलिथिन तुम्ही नाही वापरली तरीही चालेल, कारण हप्त्याभरातून तुम्हाला 2 ते 3 वेळेस हे करायचं आहे. पॉलिथिन सुद्धा तुम्ही किती वापरणार. त्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीने लावायचं आहे आणि मसाज करू द्यायचा आहे. मसाज केल्यानंतर 10 मिनिटं तसंच पायामध्ये मुरत ठेवायचं. तुम्हाला जे काम आवडतं, जसं काय मोबाईल मध्ये रील स्क्रोलिंग करणं, आपले व्हिडिओज बघणं, ते तुम्ही या फावल्या वेळेमध्ये करू शकता. 10 मिनिटांनंतर पुन्हा तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने पायावर पाय म्हणजे जी टाच आहे ती एकमेकांवरती अशा पद्धतीने घासून घ्यायची किंवा हाताने घासून घेऊ शकता. आता तुम्ही जेव्हा हे धुणार ना तर तुम्हाला एक नक्की जाणवेल की तुमचे पाय तर हे स्वच्छ झाले, पण तुमच्या पायांना छान असं मॉइश्चराईज झाल्यासारखं तुम्हाला वाटेल की तुम्ही एखादी क्रीम लावली की काय. तर ते असतं मोहरीचं काम. तर तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे. जर तुमच्या पायाला खूप जास्त भेगा असतील तर मग तुम्ही जे आहे हे हप्त्याभरातून 3 ते 4 वेळेस करायचं आहे. आणि तुम्हाला फार जास्त ठणक असेल तर तुम्ही हे डेली केलं तरीही चालेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप